आजपासून आपण डेली न्यूजपेपर ॲनालिसिस करणार आहोत. लोकसत्ता पेपर मी चूज केलेला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मग MPSC मेन्स असू दे, प्रिलिम्स असू दे किंवा बाकी सरळ सेवा एक्झाम असू दे, त्यासाठी डेलीचा न्यूजपेपर वाचणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आजची तारीख 1 मे आणि 1 मेपासून आपण हा इनिशिएटिव्ह करणार आहोत. तर आता बघूया लोकसत्तामध्ये कोणत्या महत्त्वाच्या बातम्या आजच्या दिवसाला आलेल्या आहेत. भाजप मुख्यालयाला 30 वर्षांची मुदतवाढ. ठीक आहे. वैधानिक विकास महामंडळाचे भिजत घोंगडे. मुदत संपून 5 वर्षे पूर्ण, प्रस्तावाकडे केंद्राचे दुर्लक्ष. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या 3 वैधानिक विकास मंडळांची मुदत संपल्याला बुधवारी 5 वर्ष झाली. महायुती सरकारने राज्यामध्ये सत्तेच्या 2.5 वर्षापूर्वी या मंडळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु केंद्र सरकारकडून काही प्रतिसाद दिला नाही असे राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ठीक आहे. जुने सूत्र लागू करणे चुकीचे. सपकाळ. ठीक आहे. लहानपणापासून पूजा करतो शरद पवार. नाही, एवढी इम्पॉर्टंट बातमी नाही आहे. मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थानी गृहप्रवेश. वर्षा निवासस्थान हे तुम्हाला कदाचित विचारू शकतात की मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रामधलं निवासस्थान कोणतं आहे, त्याचं नाव काय. तर त्याला तुम्हाला माहीत पाहिजे की वर्षा नाव आहे त्याचं. पंतप्रधान मोदी आज मुंबईत. ठीक आहे. गडकिल्ले पाहण्याची पावसाळ्यात संधी. मद्य वाहनांना डिजिटल कुलूप बंधनकारक. मद्याची चोरी व गैरप्रकार टाळण्यासाठी आता मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दारूची वाहन करताना GPS वर आधारित डिजिटल कुलूप प्रणालीचा वापर करणे बंधनकारक आहे. अच्छा, जे लोक म्हणजे दारू किंवा मद्य ट्रान्सपोर्ट करतात त्यांच्यासाठी ती बातमी. राज्यात आणखी 10 मधाची गावे. महाबळेश्वरमधील मांगर हे गाव मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध. विचारू शकतात प्रश्न सरळ सेवेमध्ये. महाबळेश्वरमधलं कोणतं गाव आहे जे मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे, तर मांगर हे गाव आहे. नंतर यासाठी बघा किती 10 गावांना ओळख मिळणार आहे. 5 कोटीचा निधी मंजूर करणार आहे. ठीक आहे. शिंदे गटाच्या आमदाराची याचिका निकाली. गुणवत्ता यादीत चमकण्यासाठी अखेरची धडपड. स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता मंडळ लवकरच. ठीक आहे. जातगणनेला हिरवा कंदील. बघा, जातगणना जी होती ना, म्हणजेच याला आपण कास्ट सेन्सस बोलू शकतो, त्याला काल नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दिलेला आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातगणना जी आहे ती होणार आहे. भाजपच्या भूमिकेत बदल. आमची संकल्पना स्वीकारल्याचा आनंद. राहुल गांधी. केंद्राची 3री धोरणात्मक माघार. निष्कर्षासाठी 1.5 वर्षाची प्रतीक्षा. काँग्रेसचाच विरोध. वैष्णव. ठीक आहे. पहलगाम हल्ल्याला लष्करी प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती तयार केली जात असतानाच बुधवारी केंद्र सरकारने अचानक जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. बिहार विधानच्या निवडणूक तोंडावर आली असता आतापर्यंत विरोधी सूर लावणाऱ्या भाजपने हा निर्णय घेतला. राजकारणाकारांनी देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. ठीक आहे. म्हणजे हे बोलत आहे की आधी भाजप रेडी नव्हता जात जनगणना करायला, पण आता रेडी झालेला आहे. पाकिस्तानी विमानांना भारताची हवाई हद्द बंद. प्रत्युत्तरावर खल सुरूच. पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र. ठीक आहे. देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. हे तुम्हाला पोलीस भरतीला वगैरे हा प्रश्न विचारू शकतात की देवेन भारती त्यांचं नाव आहे. मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोणते, तर तुम्हाला हे नाव लक्षात घ्यायचं आहे. देवेन भारती. हे बघा, हे नाव देवेन भारती हे नवीन पोलीस आयुक्त आहेत आता मुंबईचे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांनी बुधवारी मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. ठीक आहे. नंतर बघा, बदलापूर चकमक प्रकरणी SITला चपराक. शिक्षण गणवेशावरून शिक्षण मंत्र्यांचे घुमजाव. अमूल दुधाची 2 रुपये दरवाढ. ठीक आहे. 27,000 विद्यार्थ्यांची पुन्हा CET. अच्छा, ते CET एक्झाम जी असते ना आपली 12th नंतर होते, त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली असेल म्हणून त्यांची परत एक्झाम कंडक्ट करत आहे. TCS कडून जात प्रमाणपत्र प्रणाली. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया जलद व सुलभ करण्यासाठी टाटा कन्सल्ट सर्व्हिसेस ही कंपनी संगणकीय प्रणाली विकसित करणार असून शासनाशी आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था 25 कोटींचा करार करणार आहे. अच्छा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था. ठीक आहे. CISCC निकालात मुलींचीच बाजी. अच्छा, CISCC काहीतरी एक्झाम आहे ती, 12वीचा निकाल त्याच्यामध्ये. तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन दुप्पट. महावितरणकडून परीक्षा पद्धतीत बदल. अच्छा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत 5,747 विद्युत सहाय्यक पदासाठी
2023मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या अभ्यासक्रम परीक्षा पद्धतीमध्ये महावितरणने अचानक बदल केला आहे. 20 मे पासून परीक्षा होणार असताना अचानक 110 गुणांसाठी असलेल्या तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम आता 50 गुणांचा केला आहे. परीक्षेचा वेळही 2 तासावरून 75 मिनिटे करण्यात आला आहे. अच्छा, MSCB जी एक्झाम असते ना, तिच्यामध्ये त्यांनी थोडासा बदल केलेला आहे. ठीक आहे, चला. डिफेन्स इन्स्टिट्यूट विशेष रेल्वे गाड्या जूनपर्यंत. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रशासन नियम गाड्यांसोबत विशेष रेल्वे गाड्या चालवित आहे. ठीक आहे. SITला चपरा, बदलापूर चकमक. ठीक आहे. सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरे. दिशाच्या वडिलांच्या भूमिका. 10 वर्षात 7,000 लोकोमोटिव्ह कॅबमध्ये AC ची सुविधा. ठीक आहे, चला. क जीवनसत्व हे का ते डाएटचे. मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. देवेन भारती हे नाव तुम्हाला खूप लक्षात ठेवावं लागणार आहे. देवेन भारती हे आता मुंबईचे आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त. रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी QR कोड. वांद्र्यातील आगीवर 22 नियंत्रण. पोलिसाच्या पत्नीची 50 लाखांची फसवणूक. अच्छा. गीतातील उल्लेख वगळले. मोदींचे अल्पवादी धोरण. हे एडिटोरियल असतात. हे तुम्हाला जर तुमचं वोकॅब्युलरी वाढवायची असेल तुम्ही वाचू शकता. यशवंतराव चव्हाणांचे पूर्वार्थ गाथा. ट्रम्प हरले, ट्रम्प जिंकले. हे बघा, संपादकीय हा जो पेज असतो ना, तुम्हाला तुमची वोकॅब्युलरी वाढायची असेल, ज्ञान वाढायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. केंद्राकडून ऊस FRPत 150 रुपयांनी वाढ. हिंदू नेते कृष्णदास यांना जामीन. शेतकऱ्यांना स्वागत, कारखानदारांना वाढत्या खर्चाची चिंता. मे महिना दमदार उन्हाळी पावसाचा. गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यावरील खुला ट्रान्सफॉर्मर बॉक्स तातडीने हटवा. बुलेट ट्रेन प्रकल्पातील पुलांच्या कामांना गती. बघा, बुलेट ट्रेन कुठून कुठपर्यंत होणार आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बुलेट ट्रेन बघा, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन होणार आहे. मार्ग किती किलोमीटरचा आहे बुलेट ट्रेनचा? तर बुलेट ट्रेनचा मार्ग आहे जवळजवळ 508 किलोमीटर. प्रकल्पाची 11 टप्प्यात विभागणी केलेली आहे. महाराष्ट्रात शीळफाटा हे गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत 135 किलोमीटर काम करण्यात येत आहे. शीळफाटा माहिती आहे तुम्हाला? ठाणे, विरार, बोईसर या 3 स्थानकांची पायाभरणीचे काम सुरू आहे. 465 किलोमीटर लांबीचे व्हायाडक्ट लांबलचक पूल, 12 स्थानके, 10 किलोमीटरचे 28 स्टील पूल, 24 नदी पूल, 97 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाईल. खूप मोठा प्रकल्प आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार गुप्ता यांनी नुकताच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पाहणी दौरा केला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे वेगात सुरू असून या प्रकल्पातील पूल, स्थानक, इतर पायाभूत सुविधांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत. मेन मुद्दा याच्यामधला काय आहे? किती किलोमीटर आहे? 508 किलोमीटर. मुंबई ते अहमदाबाद आहे. आणि महाराष्ट्रात कोणता गाव आहे? तर शीळफाटा गाव, सीमेवरील झरोली गावापर्यंत, गुजरात. ठीक आहे. नंतर बघा, जरांगेचे 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषण. हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करतात जरांगे पाटील. चौकशीला सामोरे जाण्यास तयार. पायाभूत सुविधांसाठी रेल्वे अधिकारी खासदारांची चर्चा. दौड हत्येप्रकरणी 12 जन्मफेड. राज्यातील पहिले रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण नागपुरात. ठीक आहे. काँग्रेसचाच विरोध. 3 ह्या जनगणनेवरून अश्विनी वैष्णव यांचा आरोप. ठीक आहे. लवादाच्या निर्णयात बदल अशक्य. जात जनगणना श्रेयाचा वाद तीव्र. आम्ही सरकारवर दबाव टाकू शकतो, राहुल गांधी. म्हणजे हे श्रेयवादाचं राजकारण आहे की राहुल गांधी बोलत आहे आम्ही सजेस्ट केलं होतं की आपण भारतामध्ये जातीय जनगणना करू, पण BJP बोलते नाही, आम्ही आता विचार करतो त्याबद्दल आणि आमची स्वतःची आयडिया आहे. भारताबरोबर व्यापारी करार दृष्टिक्षेपात ट्रम्प. ठीक आहे. संघर्ष वाढवू नका. अमेरिकेचे भारत पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन. मंदिराची भिंत कोसळून 7 ठार. नौदलाच्या पहिल्या महिला वैमानिक प्रशिक्षक. हे इम्पॉर्टंट मला वाटते थोडंसं. नौदलाच्या पहिल्या वैमानिक प्रशिक्षक कोण आहेत? लेफ्ट कमांडर दिव्या शर्मा यांनी नौदलाच्या पहिल्या वैमानिक प्रशिक्षक होण्याचा मान पटकावला आहे. हे नाव लक्षात घ्या तुम्ही. काय नाव आहे? लेफ्ट कमांडंट दिव्या शर्मा. लेफ्ट कमांडंट दिव्या शर्मा. हा प्रश्न विचारू शकतो की नौदलाच्या पहिल्या महिला वैमानिक प्रशिक्षक कोण? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे दिव्या शर्मा. प्रत्युत्तरावर खल सुरूच. ठीक आहे. बुलडोझरला सरकारी लगाम.
खूप जाहिरात आहेत. MME IPO बाजारातील अनिर्बंध तेजीबाबत सेबीचा सावधगिरीचा इशारा. आता ह्या अर्थसत्ता म्हणजे इकॉनॉमिक गोष्टी घडामोडी आहेत, तर इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न विचारू शकतात. इंडसइंड बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकारी समिती स्थापन. ठीक आहे, बघूया काही इम्पॉर्टंट असते. सेन्सेक्स 80,000वर टिकून. ठीक आहे. ह्या IPLच्या बातम्या वगैरे आहेत, पण इथे बाकीच्या क्रीडा घडामोडी काय आहेत का? आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे स्थान कायम. आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे स्थान कायम. आशियाई ऑलिम्पिक परिषदेने पुढील वर्षी जपान येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठीक आहे. भारताला 25 पदके आशियाई बॉक्सिंगमध्ये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्वस्तिक डॉक्टर शिरोडकर संघांना जेतेपद. तर ह्या होत्या काही आजच्या बातम्या ज्या मी हायलाईट केल्या होत्या. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.